जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरू रामदासा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. दासबोध दशक 13वा, समास 5वा, कहाणी निरूपण. ह्या दशकामध्ये समर्थ अनेक वेळा उभारणी, संहारणी, प्रलय या सगळ्या गोष्टी आपल्याला समजावून सांगतात. आता ते जे समजावून सांगितलेलं तत्त्वज्ञानाचा जो भाग आहे तो 10 वेळा ऐकावा लागतो, किंबहुना तो ठसावा लागतो. ठसण्यासाठीच तो 10 वेळा ऐकायचा असतो. आणि अनेक वेळा ऐकून ऐकून तो दृढ होतो, तो विवेक जागा राहतो. म्हणजे हे सगळ्या सृष्टीबद्दलचं चिंतन जे आहे की हे मिथ्या आहे, हे आपल्या डोक्यातनं हलत नाही. आणि त्यासाठी 10 वेळा एकच गोष्ट समजावून घ्यावी लागते, वारंवार त्याचं चिंतन आणि मनन करावं लागतं. समर्थ इथे सांगतात ह्या विशेष करून समासामध्ये त्याचं नावच दिलंय कहाणी निरूपण. कोणी एक दोघं जण पृथ्वी फिरती उदासीन, काळक्रमणे लागून कथा आरंभली, असं ती सुरुवात आहे. तर ती कथा आरंभतात म्हणजे दोघे जण कोण, गुरु शिष्य. तर शिष्य विचारतो गुरूंना, त्या दोघांमध्ये संवाद चालू आहे. आणि हा संवाद चालू असताना शिष्य प्रश्न विचारतो की हे सगळ्या सृष्टीचं काय आहे क्रमणा. त्याच्याबद्दल सांगत असताना गोष्टी रूपाने परत सद्गुरू आपल्या शिष्याला तेच सांगतात. काय सांगतात? श्रोते पुस्ती वक्तयासी, कहाणी सांगा जी बरवीसी. वक्ता म्हणे श्रोतयासी सावध ऐके. श्रोता विचारतो की एखादी चांगलीशी कहाणी, गोष्ट सांगा. माणसाला गोष्ट आवडते. नुसतं मी तत्त्वज्ञान सांगत राहण्यापेक्षा एखादी जर गोष्ट सांगितली तर गोष्टीच्या आधाराने सांगितलेलं तत्त्वज्ञान पक्क डोक्यात बसतं. हा नियम आहे आणि ह्याच नियमावर आपली सगळी पुराणं आधारलेली आहेत. तेव्हा इथे सुद्धा तो श्रोता जो आहे तो वक्त्याला म्हणतो आहे, आम्हाला एखादी छानशी कहाणी सांगा जी बरवीसी, चांगलीशी अशी गोष्ट सांगा एखादी. आता जे सांगायचं आहे, गोष्ट तर ऐकायची आहे, पण ही संत मंडळी जी आहेत त्यांच्या डोक्यातून, त्यांच्या बुद्धीतून विवेक नाहीसा होतच नाही. विवेकाचं अधिष्ठान पक्क बसलेलं असतं. तेव्हा ते जे काही सांगायला लागतील त्यातनं आपल्याला जे ऐकायचं आहे, किंबहुना ते जे सांगायला लागतील त्यातनं आपल्याला एकाच दिशेने ते घेऊन जात असतात. आपल्याला तेच ऐकत तिथेच जायला लागतं. ही त्यांची खासियत आहे. आपल्याला ते वेगळं सांगते तसं जरी वाटलं तरी त्यांचा सांगण्याचा हेतू आणि सांगण्याचा विषय एकच राहतो. आणि म्हणून इथे सुद्धा कहाणी सांगितल्यानंतर कहाणीच्या माध्यमातून परत जो चालू असणारा विषय आहे, अर्धनारी नटेश्वर, पुरुष प्रकृती, सृष्टीचा उभारणी, संवारणी, हाच विषय परत आला. आता हे कहाणीच्या माध्यमातून सांगायला लागले. ते सांगायला लागले, एके स्त्री पुरुषे होती, उभयतामध्ये बहुप्रीती, एक रूपेची वर्तती भिन्न नाही. एक स्त्री आणि पुरुष म्हणजे एक जोडपं आहे आणि त्या जोडप्यामध्ये अत्यंत प्रेम आहे. एकरूपानेच राहत आहेत, ते भिन्न आहेत असं वाटतच नाही. शारीरिकदृष्ट्या भिन्न असतील, मानसिकदृष्ट्या एकरूप झालेले आहेत, असे दोघं जण आहेत. तेणे त्यांच्या ठिकाणी एक निर्माण झाला पुत्र. आता हा जो मुलगा होता हा चांगला आहे मुलगा. त्या मुलाने व्याप केला आणि त्याला एक मुलगा झाला. आता एक मुलगा पहिला, त्याला झाला दुसरा त्याला एक मुलगा झाला. तो जो झालेला मुलगा आहे त्याला एक तिसरा मुलगा झाला. अशी गोष्ट आहे. तेणे व्याप उदंड केला, बहुत कन्यापुत्र व्याला, लोक उदंड रचिला नाना प्रकारे. म्हणजे त्याने काय केलं, तो जो मुलगा झालेला आहे त्या जोडप्याच्या मुलाला झालेला मुलगा, म्हणजे जे मूळ जोडपं आहे त्याचा हा जणू काही नातू आहे. या नातवाने भरपूर व्याप केला, भरपूर संचय केला, भरपूर विस्तार केला असं सांगितलेलं आहे. त्याचा जो ज्येष्ठ पुत्र ह्या नातवाचा तो अत्यंत रागीट आहे. पिता जो आहे तो निवांत आहे. म्हणजे जोडप्याचा पहिला मुलगा, मोठा मुलगा, तो निवांत आहे. आता हा जो मोठा मुलगा आहे त्याला झालेला जो मुलगा आहे त्याने व्याप उदंड केला आणि त्याच्यानंतरचा जो मुलगा आहे तो अत्यंत तमोगुणी, तापट आहे.
तो रागीट आहे, चुकला की लगेच संभार करतो. लेक सकळांचे पाळण करी, नातू मेळवी वरीच्या वरी, पण तू चुकल्या संभार करी अकस्मात. लेक सकळांचे पाळण करतो. ज्या जोडप्याला जो पहिला मुलगा झालाय तो सगळ्या लोकांचं छान सांभाळ करतो आहे, पालन करतो आहे. त्याचा जो मुलगा आहे म्हणजे जो नातू आहे तो भरपूर मिळवतोय, त्याचा विस्तार वाढवतोय. आणि जो पणतू आहे मूळ जोडप्याचा, तर तो चुकल्या संहार करी अकस्मात. तो रागीट आहे आणि चुकला की लगेच संहार आहे त्याचा, म्हणजे तो माणसाला ठेवतच नाही, त्याच्याकडे विनाशाचं कार्य आहे. आता हे सगळं ऐकत असताना एवढं निश्चित लक्षात येतं आहे की जो सांभाळ करणारा आहे ते म्हणजे विष्णूचं काम आहे. जो मिळवतोय, वाढवतोय, विस्तार करतोय हे रजोगुण किंवा ब्रह्मदेवाचं काम आहे. आणि जो रुद्र आहे तो तमोगुण प्रधान आहे, तो क्रोधिष्ट आहे, तो चुकला म्हणजेच पृथ्वीचा, या सृष्टीचा संहाराचं कार्य त्याच्याकडे आहे. सृष्टीच्या विस्ताराचं कार्य रजोगुणाकडे आहे म्हणजेच ब्रह्मदेवाकडे आहे. आणि सृष्टीचा सांभाळ करण्याचं काम हे विष्णूकडे आहे म्हणजे सत्वगुणाकडे आहे. समर्थ म्हणतात, असा उदंड व्याप झाला, नातू सगळ्यांचे पाळण विस्तार वाढवतोय आणि जो पणतू आहे त्याने संहार करायला घेतलाय. अनेक व्याप वाढला आणि कोणीच कोणाचं ऐके नाही. शेवटी सगळ्यांचा संहार होत होत उलटीकडे गंगा आली. समर्थ म्हणतात, बाप लेक नातू पणतू सर्वांचा झाला निप्पातू, कन्या पुत्र हेतू मातू अणुमात्र नाही. इतका संहार झाला की कोणीच शिल्लक नाही. कुठपर्यंत जे मूळ जोडपं आहे ते सुद्धा आता शिल्लक नाहीये. हे जे मूळ जोडपं आहे तेच अर्धनारी नटेश्वर, तेच तो मूळ पुरुष आणि प्रकृती, तेच ते तत्व आणि त्याची शक्ती अशा रूपाने आहे. त्याच्यातनं निर्माण झाला तो ईश्वर म्हणजेच विष्णू, महाविष्णू, नारायण, जो मूळ संकल्प झाला तो, आणि त्याचा सगळ्या दृष्टीने सांभाळ चालू असतो. त्याच्यातनं निर्माण झाला तो रजोगुण झाला म्हणजे सत्वगुण, त्याच्यातनं निर्माण झाला रजोगुण, रजोगुणाने विस्तार सांगितलेला आहे. आणि त्याच्या रजोगुणातनं निर्मिती झाली तमोगुणाची, तो संहार सांगितलेला आहे. म्हणून समर्थ म्हणतात, बाप लेक नातू पणतू सर्वांचा झाला निप्पातू. उलट्या क्रमाने विचार केला की हा तमोगुण रजोगुणात जातो, रजोगुण सत्वगुणात जातो, सत्वगुण ईश्वरात जातो आणि ईश्वर परब्रह्माच्या ठिकाणी शांत होऊन जातो. समर्थ म्हणतात, ऐसी कहाणी जो विवरला तो जन्मापासून सुटला. ही जी कहाणी सांगितली याचं जो विवरण करील तो जन्ममृत्यापासूनच सुटेल. श्रोता वक्ता धन्य झाला प्रचितीने. मात्र इथे समर्थ आपल्याला जागा करून जाता जाता सांगून जातात, श्रोता आणि वक्ता, सांगणारा जो आहे आणि ऐकणारा जो आहे, हे दोघंही धन्य झाले केव्हा, जर सांगितलेल्या गोष्टीची प्रचिती घेतली तर. इथे प्रचितीशिवाय कशाला काही अर्थ नाही. समर्थ म्हणतात, प्रचिती, श्रोता वक्ता धन्य झाला, खऱ्या अर्थाने आयुष्याची धन्यता आहे. जर ही कहाणी म्हणजे व्यतिरेक आणि अन्वय, उभारणी आणि संहारणी, निर्मिती आणि प्रलय, ह्याचाच जर ध्यानावस्थेमध्ये नेटका विचार केला तर सगळ्याच्या सगळ्या गोष्टींचा नाश होतो आणि उरतं ते फक्त आत्मतत्व. असा जो प्रचितीने ह्याचा अनुभव घेतो तो खऱ्या अर्थाने धन्य आहे. समर्थ म्हणतात, अशी ऐसी कहाणी सरो तुमची अंतरी भरो. अशी सगळी जी कहाणी मी सांगितली आहे ती माझ्याकडनं तुमच्याकडे येऊ दे, श्रोत्यांकडे, आणि तुमच्या अंतरंगात भरल्यानंतर तुमचं कल्याण होऊ दे. ऐसी कहाणी निरंतर विवेके ऐकती जे नर, दास म्हणे जगोद्धार तेच करती. असे जे कहाणी ऐकतात म्हणजे ह्याचा जे वारंवार विचार करतात तेच खऱ्या अर्थाने जगोद्धार करू शकतात. दास म्हणे जगोद्धार तेच करती, तेच खऱ्या अर्थाने जगोद्धार करू शकतात. म्हणजेच उभारणी संभारणीचा, त्या आत्मतत्वाचा, त्या परमपुरुषापर्यंत आपण नेण्याचा जो प्रयत्न करेल, म्हणजे देहाचा संबंध सोडून, ह्या इहदेहाचा संबंध सोडून या देहाच्या वर असणाऱ्या गोष्टींचा जो विचार करेल तोच खऱ्या अर्थाने जगोद्धार करू शकेल. म्हणून समर्थ म्हणतात, तत्वांचा गलबला जेथे, निवांत कैसे असेल तेथे, या कारणे गुल्ली परते कोणी एके असावे. जिथे तत्वांचा गलबला आहे तिथे निवांत असणार नाही. म्हणजे काय सांगायचे समर्थांना, तर हे सगळंच्या सगळं चराचर सृष्टी ही जोपर्यंत डोक्यात आहे तोपर्यंत डोक्यामध्ये, मनामध्ये अन्य विचार राहतात. तेव्हा ते अन्य विचारांचा गोंधळ चालू असेल
तर शांतता आपल्या बुद्धीला स्पर्श करू शकत नाही, शांती मिळत नाही. म्हणून या कारणे गुल्ली परते कोणी एक असावे म्हणून या सगळ्या गलबल्यातून बाजूला व्हावं. म्हणजे मी माझा देह या सृष्टीतून बाजूला नाही करू शकत, पण ती सगळी सृष्टी माझ्यातून मात्र बाजूला होऊ शकते. आणि हे साधलं की आपल्या जीवनाचं सार्थक झालं. जय जय रघुवीर समर्थ.